सर्वांना नमस्कार. मागच्या भागात बघितलं की आरव आणि वेदांतिका एकटे बाहेर गेले असताना राघवच्या माणसांनी वेड साधून वेदांतिकाला किडनॅप केलं आणि आता राघव तिच्या समोर क्रूर हसत होता. या नादात त्याने वेदांतिकाला मोकळं केलं होतं आणि तितक्यात सटक एक जोरदार चपराक येऊन राघवच्या गालावर बसला. यू बास्टर्ड बोलून राघव रागात पलटला होता की समोर वेदांतिकाला इतकं रागात बघून त्याचा हात खाली आला. चूप, बिलकुल चूप. तुला काय वाटतं तू तू मला इथं आणशील आणि माझ्या नीट ऐक, माझ्या अभिला करणार सुद्धा नाही तर हा तुझा मूर्खपणा आहे. माझे अभि लवकरच मला घ्यायला येतील आणि तेव्हा तेव्हा तुझं हे साम्राज्य धुळीस मिळवतील. बघच तू. आणि राहिला प्रश्न माझा तुझ्या सोबत असण्याचा, तर ते या जन्मात काय तर पुढच्या 7 जन्मात सुद्धा शक्य नाही. कारण ही वेदांतिका तर आधीच आपल्या अभिची झाली आहे, ते सुद्धा 7 नाही तर जन्मजन्मीसाठी. म्हणून तू आपलं थोबाड घेऊन इथून निघालास तर बरं होईल. नाहीतर एक गाल तर आधीच लाल झाला आहे, दुसराही करायला वेळ लागणार नाही. मी काही द्रौपदी नाही जी आपल्या रक्षणासाठी कृष्णाला हाक मारेल. मी माझ्या अभिची शक्ती आहे, जी वेळ पडली तर चंडिका सुद्धा रूप धरू शकते. बोलताना वेदांतिका त्या शक्तीचंच रूप दिसत होती. राघवला सुद्धा तिच्या मध्ये ते रूप दिसलं असेल कदाचित, म्हणून तो सुद्धा तोंड पाडून निघून गेला. आता त्याच्यात असणारी सुराची आग वेदांतिकाच्या वागण्याने आणखी भडकली होती. समजते काय ही स्वतःला? हिच्यासारख्या कितीतरी मुली रोज माझ्या, पण हिला आपलं करण्यात मजा येईल. राघव मनातच बडबडत होता. लक्ष ठेवा तिच्यावर, बट डोंट टच हर, अदरवाइज आय विल किल यू ऑल. राघव म्हणाला तशा त्या गार्डच्या माना खाली गेल्या. राघव तसाच तिथून ॲटिट्यूड मध्ये निघाला, पण आता त्याच्या ओठांवर एक गूढ हसू होतं. अहो, कुठे आहात तुम्ही? प्लीज लवकर या, मला आणि बेबीला तुमची फार गरज आहे. वेदांतिका आपलं मंगळसूत्र हातात घेत बोलली. भलेही तिने राघव समोर स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं होतं, पण आतून ती स्वतः फार घाबरली होती. कारण आता ती एकटी नव्हती. एक नवीन अंकुर, एक नवीन जीव तिच्या आत श्वास घेत होता. म्हणून आई म्हणून तिचं मन घाबरत होतं आणि ती मनातून अभिला साथ घालत होती. तसे 2 थेंब तिच्या गालावर ओघळले. प्रिन्सेस. तसाच इकडे आपल्या ऑफिसमध्ये असणारा अभि सुद्धा त्याच वेळी वेदांतिकाच्या नावाने ओरडला. त्याला आता खूप विचित्र फिलिंग येत होती. वेदांतिकाची आर्तहाक त्याच्या हृदयाशी सुद्धा पोहोचली होती. जॉन, प्लीज लवकर कर. माझी प्रिन्सेस माहिती नाही तिथे कशी असेल. बोलून अभि तिथेच फेऱ्या मारत होता. आता तो खूप खूप चिंतेत होता. त्याच्या प्रिन्सेसला हरवून 7-8 तास झाले होते आणि अजूनही त्याला राघवची लोकेशन ट्रेस करता आली नव्हती. म्हणून वेळेसोबत त्याच्या हृदयाची धडधड सुद्धा वाढत होती. सर, आम्ही पूर्ण ट्राय करतो आहे, पण त्या राघवला ट्रेस करू शकत नाही आहोत. फक्त एक क्ल्यू जरी मिळाला तरी आपण मॅडम पर्यंत पोहोचू शकतो. जॉन म्हणाला. तसा अभि विचार करू लागला. जॉन जॉन 1 मिनिट, मला आठवलं. मी प्रिन्सेसला एक ब्रेसलेट दिलं होतं, ज्यामध्ये मी ट्रॅकर सुद्धा लावलं होतं. आणि मला आठवते प्रिन्सेस ती कधीच काढत नाही, ती झोपताना सुद्धा. यावेळी सुद्धा तिने ते घातलं असेल कदाचित. सर, ही तर खूप गोष्ट आहे. याने तर आपण इझिली मॅडमला ट्रॅक करू शकतो.
जॉन खुश होत म्हणाला आणि पटकन आपल्या कामाला लागला. पाटीलवाडा. इकडे राजीव, वसंतराव आणि साधना आरवला घेऊन पाटीलवाड्यात आले. राजीव यांनी आरवला आधार दिला होता. त्यांनी सरळ नेऊन आरवला आपल्या खोलीत सोडले. साधनाने त्याला नीट पांघरून दिलं आणि आरवला आराम करायचं सांगून राजीव आणि त्या तिथून बाहेर पडले. इकडे ते दोघे गेले तसं आरवने लगेच अभिला फोन केला. हॅलो दादा, गुडियाचा शोध लागला का रे? कुठे आहे ती? ती ठीक तर आहे ना? आरव काळजीने एकामागून एक अभिला प्रश्न विचारत होता. आरव, तू प्रिन्सेसची चिंता नको करूस. तिला काही होणार नाही. तू फक्त स्वतःची काळजी घे. अभि म्हणाला, पण त्याच्या आवाजातला वेदना ओळखणार नाही त्याचा आरव. असं होईलच कसे ना? आपल्या दादाच्या आवाजातली ती लपलेली वेदना सुद्धा आरवने बरोबर हेरली आणि त्यालाच भरून आलं. त्याचा दादा त्याच्या प्रिन्सेसला किती जीव लावतो हे तो चांगल्या रीतीने जाणून होता. देव न करो आणि वेदांतिका किंवा तिच्या बाळाला काही झालं तर त्याच्या दादाचं काय होईल? तो हे सगळं कसं सहन करेल याची चिंता आता आरवला लागली होती. बरं दादा, पण गुडियाविषयी काहीही समजलं किंवा तुला माझी काही मदत लागली तर नक्की सांग. आरव सुद्धा जड आवाजात म्हणाला आणि फोन ठेवला. आपल्या दादाची आपण काहीच मदत करू शकत नाही आहोत म्हणून त्याला स्वतःलाच फार वाईट वाटत होतं आणि राग सुद्धा येत होता. का त्याने गुडियाचा तो हट्ट मान्य केला आणि तिला आपल्या सोबत घेऊन गेला, ते सुद्धा आपल्या दादाला काहीही न सांगता? म्हणून आता तो स्वतःलाच राग राग करत होता. एपी ग्रुप ऑफ ऑफिस. सर, मिळाली लोकेशन. जॉनच्या त्या आवाजाने अभिचं लक्ष तिकडे गेलं आणि तो समोर होऊन बघू लागला. वेल डन जॉन. आता आपल्या मुलांना सांग, रेडी फॉर वॉर. पण बी केअरफुल जॉन. कुठे काय आहे आणि परिस्थिती कशी आहे आपल्याला त्याचा अंदाज नाही, म्हणून प्रत्येक पाऊल विचार करून आणि सावधानीने घ्यावं लागेल, कारण आपली जराशी चूक सुद्धा प्रिन्सेसच्या जीवावर बेतू शकते. सो त्यांना अलर्ट कर आणि रेडी राहायला सांग. आता आणखी उशीर नको. अभिने जॉनला इन्स्ट्रक्शन दिलं तसा जॉन हो बोलून लगेच कामाला लागला. प्रिन्सेस, आणखी थोडा वेळ बच्चा. त्यानंतर तू आणि आपलं बाळ दोन्ही सेफ असाल, आपल्या घरी असाल. आय एम कमिंग बच्चा. बी स्ट्रॉंग. अभि मनातच बोलला. त्याने स्वतःला मनातच बोलून स्वतःला स्ट्रॉंग केलं आणि रुबाबात केबिन बाहेर पडला. बेसमेंट. ए, तू काळजी नको करू. तो तो येईल. तो याला मारून टाकेल. ज्योती पुन्हा बडबडू लागली. तसं वेदांतिकाचं लक्ष तिकडे गेलं. ज्योतीची अवस्था फारच खराब झाली होती. तब्येतीने ती फार खगली होती. सोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा खूप आल्या होत्या आणि तिचे ते विखुरलेले केस समोर असल्याने तिचा चेहरा नीटसा ओळखू येत नव्हता. अंगावरचे ते मडके कपडे आणि नखात असलेली ती घाण, एकूणच एकदम खराब अवस्था होती तिची, जी बघून कुणालाही तिच्यावर दया येईल. पण इथे तर तिचा स्वतःचाच लेक तिच्या जीवाचा शत्रू होऊन बसला होता. पण काय करणार, तिचे कर्मच तसे होते जे तिला हे भोग भोगावे लागत होते. ज्योतीची ती अवस्था बघून वेदांतिकाला तिची दया आली आणि ती तिच्या जवळ जाऊ लागली की, मॅडम, तुम्ही तिथे
जाऊ शकत नाही. वेदांतिका जवळ असणारा गाठ तिला म्हणाला. तशी वेदांतिका रागाने त्याला घुरू लागली. अरे वा, आतापर्यंत तर तू मला तू तू करत होता, आता सरळ मॅडम. वेदांतिका जबर आवाजात बोल. तसं त्या गार्डने आपली नजर झुकवली. तर वेदांतिका सरळ ज्योतीजवळ जाऊ लागली आणि तो गार्ड तिला बघण्याशिवाय काही करूही शकला नाही, कारण त्याला राघवची तशी ऑर्डरच होती. राघवचा बंगला. सर, खबर पक्की आहे. तो अभि पाटील तुमच्या शोधात तिथून निघाला आहे. कदाचित त्याला आपलं लोकेशन मिळाली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय? तुम्ही म्हणत असाल तर तिला इथून हलवू. एका माणसाने येऊन राघवला येऊन खबर दिली. तर राघव अजून आपल्या त्या लेदर चेअरवर पायावर पाय ठेवून बसला होता आणि हातात असलेला ग्लास फिरवणं सुरू होतं त्याचं. तर समोरचा माणूस अजूनही त्याच्या उत्तराची वाट पाहत त्यालाच बघत होता. येऊ दे त्याला, हेच तर मला हवंय. त्याने मला उद्ध्वस्त केलं, माझे कारखाने धुळीस मिळवले, माझ्याकडून माझं सगळं सगळं हिरावलं. पण आता त्याला समजेल सगळं जवळून निघून गेल्यावर कसं वाटतं ते. वेलकम मिस्टर पाटील. आज तुला एक नाही तर दोन सरप्राईज मिळणार. एक असा सरप्राईज ज्याने तुझ्या पायाखालची जमीनच सरकणार. बोलून राघवने एक घोट घेतला. जेव्हा तुला तसं बघेल ना, तेव्हा मला शांती भेटेल. तुला तसं तरपताना बघून माझा वर्षाचा सूर पूर्ण होईल. सो वेलकम मिस्टर पाटील, वेलकम टू माय किंगडम. बोलताना राघवच्या डोळ्यात एक चमक होती. जा आणि मिस्टर पाटीलच्या स्वागताची तयारी करा, राघव म्हणाला. तसा तो माणूस त्याचा इशारा समजून लगेच निघून गेला. तर राघवने पुन्हा हातातला ग्लास खाली केला. बेसमेंट. आंटी, कोण येईल हा? आणि तुम्ही कोण? तुमची ही अवस्था त्या राघवने केली आहे का? वेदांतिका ज्योतीजवळ जात तिला प्रश्न विचारू लागली. माहिती नाही का, पण आपल्या समोर असणाऱ्या त्या बाईला बघून वेदांतिकाला आपल्यापणाची गंध येऊ लागली होती. तिचं मन त्या बाईकडे धाव घेत होतं. हिच्याशी आपलं नक्कीच कुठलं तरी नातं आहे. बहुतेक मागच्या जन्मी ही आपली कुणीतरी असेल, असेही प्रश्न आता तिच्या मनात येऊ लागले होते. पण तिला काय माहिती ना, की या कमनशिबी बाईशी तिचं मागच्या जन्मात नाही तर याच जन्मात एक घट्ट असं नातं आहे. वेदांतिका पुढे होऊन तिच्याशी काही बोलणारच की अचानक तिथे हालचाल होऊ लागली. असंख्य असे गार्ड एकामागून एक आत शिरत आपली पोझिशन घेऊ लागले आणि एका गार्डने येऊन सरळ वेदांतिकाला तिथून ओढत त्या बाईपासून दूर केले. तशी वेदांतिका त्याच्यावर चिडली, तर त्याने तिच्यावर फक्त हातच नाही उघडला तर तिच्या डोक्यावर बंदूक सुद्धा धरली. जे बघून वेदांतिका थोडी घाबरली. पण शांत बसेल ती वेदांतिका कसली ना. ती जितकी मायाळू होती तितकीच कठोर सुद्धा. म्हणून ती त्या गार्डला रागाने बघत होतीच की पुन्हा तोच टकटक आवाज तिच्या कानी पडला आणि तिचं लक्ष तिकडे गेलं. तर राघवला तिथे बघून तिचे ओठ तिरके झाले. पण तिला आपल्यावर तसं हसताना बघून इकडे मात्र राघवच्या मुठी आवडल्या. तुला खरंच भीती
नाही वाटत की तू फक्त माझ्या समोर स्वतःला तशी दाखवते? अजूनही वेळ गेली नाही. सोड त्याला आणि माझ्या जवळ ये, कारण आज त्याचा लास्ट दिवस आहे. राघव वेदांतिकाला तसं हसताना बघून चिडत बोलला, ए, तू तू नको जाऊ त्याच्याकडे. हा राक्षस आहे. तो येईल आणि याला मारून टाकेल. राघवच्या म्हणण्यावर वेदांतिका अगोदर ज्योतीची बडबड सुरू झाली. तसा राघव चेहऱ्यावरचा राग आणखी वाढला. ए, गप्प करा हिला, आज हिचा सुद्धा शेवट होणार. राघव ओरडला तसे 2 गाडने जाऊ ज्योतीच्या तोंडात रुमाल कोंबला, पण तरीही ज्योती करत होती. जणू आज तिच्याही मनाला जाणवलं होतं की नक्कीच तो येत आहे. सांग, तू रेडी आहेस का? कारण तुझं मन असो की नसो, आता तर तू या राघवची होणार म्हणजे होणार. राघव वेदांतिका जवळ येत, हा तुझा सगळ्यात मोठा भ्रम आहे. कदाचित तुला माहिती पडलं असेल माझा अभि येतोय म्हणून, तर तू इतकी मोठी फौज घेऊन असा इथे आला आहेस. पण तुझ्यासाठी तर माझे अभि एकटेच पुरेसे आहेत. दम असेल तर त्यांना हरवून दाखव. पण मला माहिती आहे तू त्यांना कधीच हरवू शकत नाहीस, म्हणून तर मला धमकी देतो आहेस. वेदांतिका राघवच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. तिच्या डोळ्यात अभिबद्दलचा तो विश्वास बघून राघवला आणखी अभिवर राग येत होता. इतका विश्वास आहे ना तुझा त्याच्यावर, तुझ्या अभिवर, तर मग माझी सुद्धा शपथ आहे, आधी तुझा हा विश्वास तोडे. तुझ्या डोळ्यात देखत त्याला यमलोक दाखवेल आणि मग याच्या समोर तुझ्याशी लग्न करून तुला आपलं करेल. राघव अहंकाराने बोलला. तशी इकडे वेदांतिका सुद्धा त्याला टफ लुक देत बघू लागली. एकीकडे अहंकार तर दुसरीकडे प्रेम आणि अस्तित्व. या लढाईत कोण जिंकेल, प्रेम की सूड, विश्वास की मग अहंकार? बघूया पुढच्या भागात लवकरच.